हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 8 मॅथ्स या विषयातला प्रॅक्टिस सेट 5.3 जो एक्सपान्शन फॉर्म्युलीवर आधारित आहे त्यामधला प्रश्न पहिला आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यामधला प्रश्न दुसरा कशा पद्धतीने सोडवायचा ते पाहू. तर त्याचा प्रश्न दुसरा असा आहे, सिम्प्लिफाय द फर्स्ट क्वेश्चन इज 2a plus b ब्रॅकेट क्यूब minus 2a minus b ब्रॅकेट क्यूब. आता इथं आपल्याला दोन cubic expressions did it. In the first one, we have 2a plus b bracket cube. So here we can use the formula for a plus b bracket cube. And the formula is a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. So this is the formula for a plus b bracket cube. तर दुसरं जे ब्रॅकेट आहे तिथं 2a minus b bracket cube आहे. तर तिथं आपल्याला फॉर्म्युला वापरता येईल. Instead of plus we have a minus b bracket cube. तर इथं बदल फक्त इतकाच होतो की अल्टरनेट प्लस मायनस साइन्स येतील. म्हणजे पहिली टर्म a क्यूब असणार आहे, नंतर मायनस 3a स्क्वेअर b होईल, पुन्हा प्लस 3ab स्क्वेअर, त्यानंतर पुन्हा मायनस b क्यूब. तर हे दोन फॉर्म्युले वापरून आपण हे उदाहरण सोडवू शकतो. पहिल्यांदा a प्लस b ब्रॅकेट क्यूब याचा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून याचं एक्सपान्शन आपण करूया 2a प्लस b ब्रॅकेट क्यूब. तर त्याच्यामध्ये 2a पहिली जी टर्म आहे त्याचा क्यूब करायचा प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर दॅट इज 2a स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर दॅट इज b स्क्वेअर प्लस b क्यूब. सो दिस इज द एक्सपान्शन ऑफ 2a प्लस b ब्रॅकेट क्यूब मायनस आता दुसरी जी टर्म आहे 2a मायनस b ब्रॅकेट क्यूब त्याचं सर्व एक्सपान्शन आपण या रेक्टँगल ब्रॅकेट मध्ये घेऊया. तिथं फॉर्म्युला वापरायचा आहे a मायनस b ब्रॅकेट क्यूबचा. सो फर्स्ट टर्म क्यूब दॅट इज 2a क्यूब मायनस 3 इंटू a स्क्वेअर दॅट इज 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म अगेन प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर दॅट इज b स्क्वेअर अगेन मायनस सेकंड टर्म क्यूब दॅट्स b क्यूब. सो 2a चा क्यूब आपण 8a क्यूब असा करू शकतो प्लस 3 इंटू 2a चा स्क्वेअर 4a स्क्वेअर इंटू b प्लस 3 इंटू 2 6 a इंटू b स्क्वेअर दॅट्स ab स्क्वेअर प्लस b क्यूब ॲज इट इज मायनस इंटू ब्रॅकेट. आता ब्रॅकेटमध्ये जे आपण एक्सप्रेशन लिहिले आहे त्याचं एक्सपान्शन करूया 2a क्यूब म्हणजे पुन्हा 8a क्यूब मिळेल मायनस 3 इंटू 2a square that is 4a square into b plus 3 into 2 6ab square minus b cube. So 8a cube plus 4 and 3 यांचा प्रोडक्ट 12a square b plus 6ab square plus b cube. आता या कंसाच्या बाहेर निगेटिव्ह साइन आहे त्यामुळे कंसातल्या प्रत्येक टर्मचं साइन आता बदलेल. म्हणजे प्लस 8a क्यूब चे होतील मायनस 8a क्यूब मायनस चे होतील इथं प्लस 4 इंटू 3 12 a स्क्वेअर बी पुन्हा इथं प्लस आहे प्लस चे होतील मायनस 6ab स्क्वेअर इथं मायनस आहे मायनस चे होतील प्लस b क्यूब. आता ह्याच्यामध्ये सिमिलर टर्म्स कुठल्या कुठल्या आहेत ज्यांचं साइन वेगवेगळं आहे ते आपण बघूया. 8a क्यूब मायनस 8a क्यूब एकमेकाला निघून जाईल, यांची किंमत 0 येईल. 6ab स्क्वेअर मायनस 6ab स्क्वेअर हे सुद्धा एकमेकाला निघून जाईल, यांची किंमत 0 येईल. आता उरलेले जे सिमिलर टर्म्स आहेत म्हणजे 12a स्क्वेअर बी 12a स्क्वेअर बी ह्या दोन्ही पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे त्यांची बेरीज येईल 12 प्लस 12 24a स्क्वेअर बी. सो प्लस 24a स्क्वेअर बी दॅट इज नथिंग बट 24a स्क्वेअर बी आणि b क्यूब प्लस b क्यूब इट वुड बी प्लस 2b क्यूब. So this is the simplification of the expression we are given. Next is 3r minus 2k bracket cube plus 3r plus 2k bracket cube. इथं सुद्धा सेम मेथड आपल्याला वापरायची. आता पहिलं जे ब्रॅकेट आहे ते a minus b bracket cube या फॉर्म मध्ये, मग तिथला एक्सपान्शन फॉर्म्युला जर वापरला तर फर्स्ट टर्मचा क्यूब दॅट इज 3r क्यूब मायनस 3 into first term square that is 3r square into second term 2k.
पुन्हा प्लस येईल 3 इंटू ए बी स्क्वेअर, म्हणजे ए म्हणजे फर्स्ट टर्म आहे तशीच 3r इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर इट इज 2k ब्रॅकेट स्क्वेअर minus second term cube that is 2k bracket cube. So this is the expansion of the first bracket, that is 3r minus 2k bracket cube plus, आता इथं प्लस साइन आहे त्यामुळं पुढचं जे काही एक्सप्रेशन आहे ते ब्रॅकेटमध्ये घेण्याची गरज नाही, कारण मायनस साइन असेल तर आपण ते ब्रॅकेटमध्ये घेतो. इथे प्लस साइन आहे त्यामुळे चिन्हात काहीच बदल होणार नाही, त्यामुळे आता फक्त त्याचं एक्सपान्शन आपण लिहूया, which is in the form a plus b bracket cube. So formula is first term cube, that is 3r cube plus 3 into a square, that is the first term square, that is 3r square into second term is 2k plus 3 into ab square, a means the first term 3r into b square means 2k square plus second term is 2k bracket cube. So 3r cube, cube of 3 is 27 r cube minus 3 into 3r square, that is 3 square is 9 r square into 2k plus again 3 into 3, that's 9 into r, 9r into 2k square, that's 4k square minus cube of 2 is 8 cube plus 3r cube again, that is 27 r cube plus 3 into 3r square is there, so square of 3 is 9 r square into 2k plus 3 into 3, 9r into 2k square is 4 into k square plus 2k bracket cube, cube of 2 is 8 k cube. तर याच्यामध्ये सुद्धा प्लस मायनस टर्म्स कुठे कुठे बघूया, मायनस 8 k cube प्लस 8 k cube एकमेकाला निघून जाईल. त्यानंतर 27 r cube आहे तसं लिहूया, आणखी एक स्टेप वाढवू, सिम्प्लिफिकेशन करू. 9 into 3, 27 into 2, 54 म्हणजे 27 गुणिले 2 54 r square k मिळेल प्लस 9 into 4, 36 into rk square minus 8 k cube ला प्लस 8 k cube आपण घालवले. पुढचा आहे 27 r cube अगेन प्लस 9 into 3, 27 into 2, 54 r square k plus 9 into 4, 36 r k square. आता इथे हे मायनस 54 r square k प्लस 54 r square k एकमेकाला निघून जाईल, म्हणजे इथे शिल्लक राहील 27 r cube plus 27 r cube, that is 27 plus 27 54 r cube plus 36 r k square plus 36 r k square, that is 36 plus 36 72 r k square. So this is the simplification of the given expression. तर ह्यावरच आधारित पुढचे जे दोन एक्झाम्पल्स आहेत ते अगदी याच पद्धतीने आपल्याला सोडवायचे. पहिल्यांदा a मायनस बी ब्रॅकेट क्यूब त्याचं एक्सपान्शन करा आणि त्याच्यातून a प्लस बी या फॉर्ममध्ये जी ही एक्सप्रेशन दिलेलं आहे त्याचं एक्सपान्शन करा. त्याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी प्लस मायनस ज्या काही टर्म्स असतील त्या घालवून टाकायच्या आणि सर्वात शेवटी आपल्याला उत्तर मिळेल. तर त्याच पद्धतीची ही दोन उदाहरणं आहेत ते तुम्ही सोडवू शकता.